आता परिस्थिती अशी आहे की तूर पडू नये लाखो क्विंटल, पण कोणी त्याला हात लावायला तयार नाहीये. शेतकरी अक्षरशः जाळतायत तूर. या खरेदीवरून विरोधकांनी अर्थातच त्यांच्या हातामध्ये कोलीत सापडलेला आहे सरकारवर आगपाखड करायचं. काय म्हणतायत विरोधक ऐकूयात. आत्महत्याला अजून एक नवीन विषय कारणीभूत ठरण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तूर म्हणून काही ना काही पैसे शेतकऱ्यांना मिळतील अशी अपेक्षा असताना अशा प्रकारची खरेदी ही सरकारने बंद करणं ही शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक राहणार आहे आणि म्हणून सरकारने त्याची तारीख वाढवून दिली पाहिजे आणि जेवढी तूर मार्केटमध्ये आज उपलब्ध आहे ती संपूर्ण खरेदी केली पाहिजे. तूर डाळीच्या खरेदी बाबतीमध्ये लवकर निर्णय घेणार नसेल किंवा निर्णय घेणार नसेल तर काँग्रेस मोठ्या प्रमाणावर संपूर्ण राज्यामध्ये तूर डाळ खरेदीच्या बाबतीमध्ये आंदोलन करेल. महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचं जे धोरण आहे हे पूर्ण शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे. सातत्याने तुम्ही बघाल दूध व्यवसाय असेल, तुरीच्या डाळीचा भाव असेल, हे सरकारचं जे काही काम चाललंय हे शेतकरी आणि शेती संपवायचं त्यांचं धोरण आहे. त्यामुळे खरंच महाराष्ट्राचं आणि देशाचं दुर्दैव आहे की ज्या काळ्या मातीशी इमान राखणारा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यावर अन्याय करायची भूमिका हे सरकार सातत्याने करत आहे. याच्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाने एकत्र मिळून संघर्ष यात्रा केलेली आहे आणि जोपर्यंत या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज सातत्याने या सरकारच्या विरोधात लढा देत राहील.